नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्जन सायन्स अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, सध्या आपला जो काही टॉपिक चालू आहे तर तो आहे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, ज्यामध्ये आपण त्या ठिकाणी नर्वस सिस्टीम आणि एंडोक्राइन सिस्टीम या दोन्ही सिस्टीमबद्दल डिटेलमध्ये त्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, इथं आपण सगळ्यात पहिल्यांदा ह्यूमन ब्रेन म्हणजेच ह्यूमन नर्वस सिस्टीम विषयी अभ्यास करणार आहोत. साहजिकच ह्यूमन नर्वस सिस्टीम जी काही आहे तर ती 3 पार्ट्समध्ये डिवाइड झालेली आहे. सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम अँड ॲटोनॉमस नर्वस सिस्टीम. यामध्येही पुन्हा जी काही सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे तर ती सर्वात महत्त्वाची आहे, कारण याच सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड या 2 महत्त्वाच्या ऑर्गन्सचा समावेश होत असतो. तर या ठिकाणी मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपल्याला मुख्यत्वे या त्या ठिकाणी ह्यूमन सेंट्रल न्यूरल सिस्टीम किंवा नर्वस सिस्टीम ह्याच्याबद्दल अभ्यास करायचा आहे. मित्रांनो, एवढं तर आपण पाहिलं की विच इज दी बिझिएस्ट ऑर्गन, तर त्याचं नाव आहे ब्रेन. कदाचित आपल्याला वाटू शकतं की हर्ट, पण हर्टच्या बाबत ऑलरेडी आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे की हर्ट जे काही आहे तर ओन्ली 50% जो काही त्याचा कालावधी असतो तर त्याच कालावधीमध्ये तो ॲक्टिव्ह असतो. म्हणजेच जेव्हा त्याचं कॉन्ट्रॅक्शन होत असतं तेव्हा फक्त तो ॲक्टिव्ह असतो, आणि जेव्हा तो रिलॅक्स असतो किंवा एक्सपांड होत असतो तर तेव्हा तो पॅसिव्ह मोडमध्ये असतो, म्हणजेच त्याला एनर्जी जास्त लागत नाही. म्हणजेच त्या अर्ध्या कालावधीसाठी तो रिलॅक्स जेव्हा असतो तेव्हा त्याच्यासाठी एक प्रकारे आरामाची ती कंडिशन असते. पण या ठिकाणी ब्रेनच्या बाबत मात्र तसं नाही आहे. कंटिन्यू या ठिकाणी ब्रेनचे कोणते ना कोणते भाग हे ॲक्टिव्ह असतातच. 24 तास 365 दिवस हा ब्रेन या ठिकाणी आपला काम करतच असतो. तर मित्रांनो, याच ब्रेनविषयी, या सगळ्यात बिझी अशा ऑर्गनविषयी आपण इथं अभ्यास करणार आहोत. हा ब्रेनमधला अतिशय महत्त्वाचा असा भाग, लार्जेस्ट पार्ट ऑफ द ब्रेन, अँड दॅट इज सेरेब्रम. ठीक आहे, तर इथं हा सेरेब्रम दिसतोय आणि इथं खाली जो काही आहे तर सेरेबेलम आहे. तर हा जो काही ब्रेन आहे तर कुठं असतोय बरं, तर हेडमध्ये असतोय. याबद्दल तर काही विशेष सांगायची गरज नाही आहे. आपण गमतीनं कधी कधी म्हणतो का रे बाबा, तुझा मेंदू काय गुडघ्यात असतोय काय किंवा गुडघ्यात आहे का, पण कितीही मूर्ख माणूस असला तरी देखील त्याचा मेंदू हा त्या ठिकाणी हेडमध्येच असतो. ठीक आहे, तर या ब्रेनबद्दल काही महत्त्वाच्या फॅक्ट्स आपण सर्वप्रथम बघूया. ह्याला या ठिकाणी इनसेफेलॉन असं देखील म्हणतात. काय म्हणतात बरं, इनसेफेलॉन. कशामुळं म्हणतात इथं मित्रांनो, इन म्हणजे काय तर इन म्हणजे इन. ठीक आहे, EN म्हणजे इन आणि सेफेलॉन म्हणजेच काय, हेड. सेफेलॉन म्हणजे काय तर हेड. याचाच अर्थ या ब्रेनला इनसेफेलॉन कशामुळं म्हणतात, कारण त्याचं लोकेशन हे हेडच्या आत असतं. मग आता साहजिकच आता या ब्रेनला ह्याचं बाह्य जर आपण त्याचं संरक्षण किंवा जे काही प्रोटेक्शन लेयर्स पाहिले तर आपल्याला बऱ्याच गोष्टी आणखी लक्षात येतील. ठीक आहे, तर हा ब्रेन जो काही आहे, हाऊ इज ब्रेन प्रोटेक्टेड, Z+ सिक्युरिटी आहे ब्रेनला. कारण आपल्या शरीरामध्ये महत्त्वाचे बरेचसे अवयव आहेत. हार्ट आहे, लिव्हर आहे, किडनी आहे. ठीक आहे, पण ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड यांची तुलनाच होऊ शकत नाही मित्रांनो. सगळ्यात जास्त जर सिक्युरिटी पाहिली आपण तर ती ब्रेनची आहे. ठीक आहे, तर या ब्रेनचे जे काही प्रोटेक्शन लेयर्स आहेत तर ते देखील आपल्याला बाहेरून आतमध्ये कोणकोणते येतं हे पाहायचं आहे. इन दी बोनी ब्रेन बॉक्स कॉल्ड एज दी क्रॅनियम. हे जी काही आहे मित्रांनो तर ह्याचं नाव काय बरं, तर क्रॅनियम आहे. तर इथं तुम्हाला क्रॅनियम हा वेगळा काढलेला दिसेल आणि त्याच्या आत हा इथं निवांतपणे ब्रेन त्या ठिकाणी लोकेट झालेला दिसेल. हेड जे काही आहे हे स्कल, तर यामध्ये बाकी काही राहिलेलं नाही आहे. त्वचा वगैरे तर गेलेली आहे, फक्त बोनी तो पोर्शन तेवढा राहिलेला आहे. मित्रांनो, त्यानंतर ॲव्हरेज वेट जे काही आहे ह्यूमन ब्रेनचं तर ते किती आहे, साधारणतः 1200 ते 1400 ग्रॅम. म्हणजे सोप्या भाषेमध्ये जवळपास 1.25 किलोपेक्षाही जास्त वजनाचा आपला ह्यूमन ब्रेन असतो. पण कधी आपल्याला जाणवतं का हो तेवढं वजनदार त्या ठिकाणी एक ऑर्गन आपल्या त्या ठिकाणी हेड रिजनमध्ये आहे? कधी जाणवत नाही. त्याचं कारण काय, डू यू ॲक्च्युली फील इट इन युअर हेड? त्या ठिकाणी तुम्हाला कधी त्याचं वजन जाणवतं का, तर बिलकुल नाही. त्याचं कारण देखील मित्रांनो आपल्याला लगेच पाहायचं आहे. नो वी कांट. व्हाय, कशामुळं, त्याचं कारण आहे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. मित्रांनो, या ब्रेनच्या भोवती जे काही वेगवेगळे लेयर्स आहेत त्याच्यामध्ये मेनांजेस असतात, 3 मेनांजेस, आणि त्या 3 मेनांजेसच्या मधल्या गॅपमध्ये सेरेब्रोस्पायनल फ्लुइड नावाचं एक लिक्विड असतं, ज्याचे इतरही बरेचसे उपयोग आहेत, उदाहरणार्थ शॉक ॲब्झॉर्प्शन वगैरे. पण त्यामध्ये
हे जे काही ब्रेन आहे तर हे ब्रेनचं वजन कमी फील होण्यामध्ये देखील त्या CSFचा एक महत्त्वाचा वाटा आहे, बिकॉज इट इज फ्लोटिंग इन ए फ्लुइड कॉल्ड एज दी CSF. CSF मीन्स सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. ठीक आहे, तर हा जो काही CSF आहे त्याच्यामध्ये जणू काही हा ब्रेन तरंगतोय अशा पद्धतीनं त्याचं लोकेशन असतं आणि त्यामुळं 1200 ते 1400 ग्रॅम वजनाचा हा ब्रेन आपल्याला वास्तवात या CSFमुळं फक्त या ठिकाणी 20 ग्रॅमच्या आसपास त्याचं वजन फील होतं. ठीक आहे, तर ही एक आश्चर्याची गोष्ट आहे. इथं आपल्याला एक चार्ट पाहायचा आहे ज्या माध्यमातून नर्वस सिस्टीम, ह्युमन नर्वस सिस्टीम जी काही आहे तर ती कशा पद्धतीनं डिवाईड झालेली आहे हे पाहायचं आहे. मी तुम्हाला पूर्वी देखील म्हटलेलं आहे की नर्वस सिस्टीम जी काही आहे तर ही 3 मुख्य गटांमध्ये 3 मुख्य भागांमध्ये डिवाईड झालेली आहे. त्यामध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे, पेरिफेरल नर्वस सिस्टीम आहे अँड ॲटोनॉमस नर्वस सिस्टीम आहे. बरं, आता ही सेंट्रल नर्वस सिस्टीम जी काही आहे तर ही देखील त्या ठिकाणी पुन्हा डिवाईड झालेली आहे. कशा पद्धतीनं, तर ह्याच्यात 2 महत्त्वाचे ऑर्गन आहेत. पहिलं आहे ब्रेन आणि दुसरं आहे स्पायनल कॉर्ड. ब्रेनला इनसेफेलॉन म्हणतात हे पाहिलेलं आहे मित्रांनो. स्पायनल कॉर्डला असं सेपरेट काही नाव नाही आहे. बरं, या ब्रेनचंही पुन्हा डिवायडेशन झालेलं आहे का, तर यस, ब्रेन देखील पुन्हा डिवाईड झालेला आहे. कसा बरं, तर या ठिकाणी फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हँड ब्रेन असे त्या ब्रेनचे 3 रिजननुसार त्या ठिकाणी आपण त्याचं विभाजन केलेलं आहे. काय काय बरं, फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि तिसरं आहे हँड ब्रेन. जसं ब्रेनला इनसेफेलॉन म्हटलेलं आहे तसं या फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हँड ब्रेनला देखील वेगवेगळे नाव आहेत. त्याच्यामध्ये प्रोसेन्सेफेलॉन असं फोर ब्रेनचं नाव आहे. त्यानंतर मिड ब्रेनचं नाव आहे मित्रांनो मेसेन्सेफेलॉन आणि या ठिकाणी हँड ब्रेनचं नाव आहे रोम्बेन्सेफेलॉन. ठीक आहे, शक्य असेल तर हे नावं देखील लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. लवकरच आपण या प्रत्येक नावाचा मिनिंग काय आहे हे देखील पाहणार आहोत, पण तरी देखील इथं तुम्हाला हे बऱ्यापैकी पाठ करावं लागेल. प्रोसेन्सेफेलॉन म्हणजेच फोर ब्रेन, मेसेन्सेफेलॉन म्हणजेच मिड ब्रेन अँड रोम्बेन्सेफेलॉन मीन्स हँड ब्रेन. आता मित्रांनो या ठिकाणी पुन्हा फोर ब्रेन आणि विशेषतः हँड ब्रेन याचेही पुन्हा सब पार्ट्स पडलेले येतं. फोर ब्रेनमध्ये कोण कोण येतं, तर सर्वात महत्त्वाचा एक ऑर्गन येतो तो म्हणजे त्या ठिकाणी सेरेब्रम, जो मागच्या एका इमेजमध्ये जी काही फोल्ड्स असणारी एक जी डायग्राम होती तर ते म्हणजे सेरेब्रम. इट इज द लार्जेस्ट पार्ट इन आवर ब्रेन. त्यासोबतच डायन्सेफेलॉन वगैरे इतरही काही पार्ट्स या फोर ब्रेनमध्ये असतात आणि ओल्फॅक्टरी लोब्स देखील असतात. ओल्फॅक्टरी लोब्सचं वैशिष्ट्य काय असतं, आपली जी या ठिकाणी स्मेल घेण्याची म्हणजेच गंध घेण्याची जी काही क्षमता असते तर ती या ओल्फॅक्टरी लोब्समुळे असते. दुसरा जो पार्ट आहे तर तो कोणता आहे तर सेरेब्रम आणि तिसरा जो पार्ट आहे तर तो आहे डायन्सेफेलॉन. ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो हँड ब्रेनमध्ये पुन्हा आणखी 3 सब पार्ट्स पडतात. या हँड ब्रेनमधले 3ही सब पार्ट्स अतिशय महत्त्वाचे आहेत आणि त्याचा एक जो आहे तो तर फारच महत्त्वाचा आहे. 3ही आपण क्रमाक्रमानं पाहूया. पहिला जो काही आहे तर तो आहे पॉन्स, दुसरा आहे मेडुला ऑब्लॉंगेटा आणि तिसरा आहे सेरेबेलम. ठीक आहे, कोणकोणते आहेत बरं, सेरेबेलम, पॉन्स व्हेरोली अँड मेडुला ऑब्लॉंगेटा. तर हे झालं या ठिकाणी सेंट्रल नर्वस सिस्टीम, ब्रेन, त्यातही पुन्हा फोर ब्रेन, मिड ब्रेन, हँड ब्रेनबद्दल. आता आपल्याला या ठिकाणी थोडंसं पेरिफेरल नर्वस सिस्टीमबद्दल बघायचं आहे. या पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये 2 टाईप्सच्या नर्व्स असतात. कोणत्या नर्व्स, तर या ठिकाणी मित्रांनो ब्रेनपासून काही महत्त्वाच्या नर्व्स या ठिकाणी मुख्यत्वे या हेड रिजनमध्ये पसरलेल्या असतात, पेयर्समध्ये असतात. एकूण त्यांची संख्या असते 12. आणि दुसऱ्या जे काही नर्व्स असतात तर त्या या स्पायनल कॉर्डमधून निघालेल्या असतात, त्या देखील पेयर्समध्ये असतात आणि त्यांची संख्या असते 31. ब्रेनमधून ज्या नर्व्स निघालेले असतात मित्रांनो त्यांना क्रॅनियल नर्व्स म्हणतात. काय म्हणतात बरं, पहिला जो प्रकार आहे तर तो क्रॅनियल नर्व्स आहे आणि ज्या स्पायनल कॉर्ड्समधून निघालेल्या नर्व्स असतात, पाठीच्या कण्यामध्ये आपला स्पायनल कॉर्ड असतो, तिथून ज्या निघालेल्या नर्व्स असतात तर त्यांना स्पायनल नर्व्स म्हटलं जातं. आता आपली तिसरा जो टाईप आहे नर्वस सिस्टीमचा तर तो आहे ॲटोनॉमस नर्वस सिस्टीम. याच्यामध्ये 2 प्रकारच्या नर्वस सिस्टीम येतात किंवा 2 त्याचे टाईप आहेत. म्हणजे पहिला आहे सिम्पॅथेटिक आणि दुसरा आहे पॅरासिम्पॅथेटिक. पहिला टाईप काय बरं, सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आणि दुसरा आहे पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. या प्रत्येकाचं एक्सप्लेनेशन आपल्याला बघायचं आहे. थोडक्यात या चार्टचा उपयोग यासाठी होणार आहे की आपल्याला नेमकं या लेक्चरमध्ये किंवा आगामी काही लेक्चर्समध्ये काय काय पोर्शन घ्यायचं आहे याबद्दल तुम्हाला एक त्या ठिकाणी थोडक्यात आढावा, थोडीशी आयडिया येईल. तर नर्वस सिस्टीमबद्दल आपण पाहूया. सर्वप्रथम एक सुंदर अशी डायग्राम आहे. ह्याच्यामध्ये हा जो पोर्शन दिसतोय ना मित्रांनो, हा लार्जेस्ट पार्ट तर हा सेरेब्रमचा आहे. इथं जो काही आहे हा मागच्या बाजूला तर ह्याचं नाव काय बरं, सेरेबेलम. हा सेरेब्रम जो काही आहे तर ह्याला मोठा मेंदू म्हणतात, लार्ज ब्रेन, आणि ह्याला स्मॉल ब्रेन म्हणतात. दोन्हींमध्ये एक साम्य आहे मित्रांनो.
साम्य काय तर दोघांवरही फोल्ड्स असतात. जास्त फोल्ड्स या सेरेब्रमवर असतात, सेरेबेलमवर तुलनेनं कमी फोल्ड्स असतात. त्यानंतर इथं हा पॉन्स रिजन आहे, हा मेडुला ऑब्लॉंगेट आहे. ठीक आहे, तर या प्रत्येक रिजनविषयी आणि त्यांच्या त्या फंक्शन्सविषयी आपल्याला लवकरच किंवा थोडक्यामध्ये पाहायचं आहे. तर इथं CNS, PNS अँड ANS. CNS इज डिवायडेड इंटू 2 मेन ऑर्गन्स, ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. PNS is divided into 2 type of nerves, cranial nerves and spinal nerves, and ANS is divided into sympathetic nervous system and parasympathetic nervous system. तर या ठिकाणी आपण दी सेंट्रल न्यूरल सिस्टीम बद्दल आणखी काही महत्त्वाची माहिती बघूया. तर हा जो काही ही सेंट्रल न्यूरल सिस्टीम जी काही आहे न्यूरो एक्टोडर्म पासून डेव्हलप झालेली आहे. काय बरं, एक्टोडर्म हा आउटसाईडला असतो, तर त्यातही पुन्हा न्यूरो एक्टोडर्म पासून ही CNS डेव्हलप झालेली आहे. न्यूरो एक्टोडर्मचं लोकेशन कोणतं आहे, तर हा जो भाग आहे ना मित्रांनो, तर हा न्यूरो एक्टोडर्मचा आहे. लक्षात आलं. हा जो इपिडर्मिस आहे हा मेसोडर्म आहे, पण या ठिकाणी हा जो पोर्शन आहे तर हा न्यूरो एक्टोडर्म आहे. ही जी बाजू आहे तर ही व्हेंट्रल आहे, पोटाकडची बाजू आहे, आणि ही जी काही आहे तर ही डॉर्सल बाजू आहे. तर या ठिकाणी मित्रांनो न्यूरो एक्टोडर्म पासून CNS डेव्हलप झालेला आहे. इथं पुन्हा एकदा या थोड्याशा डायग्रामच्या माध्यमातून हा येलोइश पार्ट जो काही आहे तर तो त्या ठिकाणी CNSचा ओरिजिन असणारा पार्ट आहे. CNS इन्क्लूड्स द ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. ऑलरेडी आपण बघितलेला आहे. हा जो ब्रेन आहे हा CNS मध्ये येतो, आणि त्यासोबतच हा जो भाग आहे तर हा स्पायनल कॉर्ड देखील त्या ठिकाणी हा स्पायनल कॉर्ड हा कशामध्ये येतो बरं, CNSचाच एक भाग कन्सिडर केला जातो. त्यानंतर ब्रेनबद्दल बघूया. द ब्रेन इज द लिव्हिंग सुपर कम्प्युटर. आणि खरोखर मित्रांनो ही जी त्या ठिकाणी उपाधी दिलेली आहे ब्रेनला ही खरोखर योग्य आहे. फक्त कम्प्युटर नाही आहे ब्रेन, सुपर कम्प्युटर आहे मित्रांनो. या ठिकाणी कदाचित सुपर कम्प्युटरपेक्षा देखील ॲडव्हान्स अशा गोष्टी या ठिकाणी आपल्या ब्रेनकडं आहेत. त्याची फक्त स्टोरेज कॅपॅसिटी जरी विचारात घेतली तर ती देखील त्याच्यापेक्षा आहे, पण त्यासोबतच ज्या कम्प्युटरमध्ये गोष्टी नसतात अशा देखील आपल्या ब्रेनमध्ये आहेत. त्याचं साधं सोपं एक एक्झाम्पल म्हटलं तर इमोशन्स, भावना ज्या काही असतात ह्या कम्प्युटरमध्ये किंवा त्या ठिकाणी जे काही कृत्रिम असे साधनं येतं तर त्यांच्यामध्ये नसतात, पण आपल्या या ब्रेनच्या माध्यमातून आपण बऱ्याचशा अशा गोष्टी करू शकतो की ज्या कदाचित या मशीन्स कधीच करू शकणार नाहीत. मे बी आर्टिफिशियल इंटेलिजन्सनं आपण थोडंसं ब्रेनच्या जवळजवळ जातो आहेत, पण ब्रेन म्हणजे ब्रेन त्या ठिकाणी निसर्गाची, देवाची एक अद्भुत अशी कलाकृती म्हणता येईल आपल्याला या ब्रेनला. या ठिकाणी मित्रांनो पुढचा पॉईंट बघूया. द ब्रेन इज द साईट ऑफ इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग अँड कंट्रोल. बरोबर आहे मित्रांनो. हा ब्रेन जो काही आहे तर हा इथं जर कम्प्युटरची जर तुलना केली तर इथं हे इनपुट आउटपुट डिव्हाइसेस आहेत. हा मॉनिटर आहे, हा कीबोर्ड आहे, हा माऊस आहे. ठीक आहे, इतरही बरेचसे डिव्हाइसेस आपल्याला जोडता येतील, प्रिंटर आहे वगैरे. पण हा जो CPU आहे ना मित्रांनो, या CPU शिवाय या कम्प्युटरला काहीही अर्थ नाही आहे. जे काही सगळी प्रोसेसिंग होत असते तर ती या CPU मध्येच होत असते, मदरबोर्डमध्ये होत असते. आणि इथं आपल्या शरीरामध्ये देखील तसंच आहे. इनपुट डिव्हाइसेस आपले या ठिकाणी आईज, इयर्स किंवा आपली स्किन हे इनपुट डिव्हाइसेस आहेत. आउटपुट डिव्हाइसेस देखील आपले हँड्स, लेग्स हे आउटपुट डिव्हाइसेस आहेत. पण या सगळ्यांवर नियंत्रण, प्रोसेसिंग ही कोणाच्या माध्यमातून होत असते, ब्रेनच्या माध्यमातून होत असते. त्यानंतर मित्रांनो मेनेंजेस अतिशय महत्त्वाचं. आता ब्रेनच्या प्रोटेक्शन लेयर्सकडे आपण वळूया. आता इथं जर बघितलं, तुलना केली तर ब्रेनला मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगू शकतो की Z+ सिक्युरिटी आहे. जसं एखाद्या नेत्यांना सिक्युरिटीचे लेयर्स असतात बघा, Y सिक्युरिटी, X सिक्युरिटी, Z सिक्युरिटी, आणि सगळ्यात भारी जी असते ती Z+. आपल्या ऑर्गन्सच्या बाबत देखील तसंच आहे. काही ऑर्गन्सला कमी सिक्युरिटी आहे, काहीला मध्यम आहे, तर काहीला सर्वात जास्त आहे. आणि ती सर्वात जास्त सिक्युरिटी असणारा जो काही ऑर्गन आहे तर तो आहे ब्रेन. कोणत्या पद्धतीनं त्याच्या त्या सिक्युरिटीचे लेयर्स आहेत, तर सगळ्यात बाहेरच्या बाजूला मित्रांनो स्किन आहे. स्किनच्याही बाहेरून केस असतात जर असतील तर, ठीक आहे, पण स्किन तर कन्फर्म असतेच. स्किनच्या आत क्रॅनियम असतो. क्रॅनियम म्हणजेच काय तर ते एक बोनी असं स्ट्रक्चर आहे. त्या ठिकाणी कवटी, सोप्या भाषेमध्ये क्रॅनियमला काय बरं तर कवटी म्हणता येईल. कवटीच्या नंतर लगेच ब्रेन नसतो, हे एक लक्षात घ्या. कवटीच्या नंतर मध्ये मेनेंजेस नावाचे त्या ठिकाणी वेगवेगळे असे 3 लेयर्स आहेत. किती असतात रे, यांची संख्या किती असते, 3 असतात. आउटर कव्हरिंग्स ऑफ द ब्रेन, ब्रेनच्या त्या ठिकाणी मेनेंजेसच्या आत आता ब्रेन असतो. आता या मेनेंजेसच्या दरम्यान देखील
त्या ठिकाणी सब ड्युरल स्पेस, सब अरेक्नॉइड स्पेस असे वेगवेगळे त्या ठिकाणी गॅप्स असतात आणि त्याच्यामध्ये मुख्यत्वे CSF सारखं एखादं लिक्विड असतं, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. म्हणजे एकंदर प्रचंड अशी सिक्युरिटी या ब्रेनला असते. तर इथं बघा एक क्रॉस सेक्शन घेतलेला आहे या ब्रेनचा. सगळ्यात बाहेर जे काही आहे तर हे हेअर्स आहेत, त्याच्यानंतर ही स्किन आहे, त्याच्यानंतर त्या ठिकाणी बोनी स्ट्रक्चर आहे, त्याच्यानंतर हे मिनॅन्जेस आहेत आणि त्यानंतर सगळ्यात आत ब्रेन असतोय. सुरक्षित अशा पद्धतीनं ब्रेन असतोय. तर आपण या ठिकाणी बघा हे बोनी स्ट्रक्चर आहे. हे काय बरं तर क्रॅनियम आहे. बोनच्या भोवती ब्रेनच्या भोवती जे बोन्स असतात, चपटे बोन्स असतात मित्रांनो, आणि त्यांच्या संख्या 8 असते. या क्रॅनियमचं एक वैशिष्ट्य असतं मित्रांनो, या ठिकाणी हे सगळे फ्लॅट बोन्स असतात. आपली जी काही कवटी आहे ना ही फ्लॅट बोन्सची आहे. मग या ठिकाणी हे फ्लॅट असले तरी देखील प्रचंड मजबूत असतात. आणि हे 8 बोन्स एकमेकांना नेमके अटॅच कसे होतात तर त्याच्यामध्ये एखाद्या त्या ठिकाणी करवत जशी असते, त्या करवतीला जसे दात असतात त्या पद्धतीची ह्यांची अरेंजमेंट असते आणि एकमेकांमध्ये लॉक झालेले असतात हे बोन्स. ठीक आहे, इतके प्रचंड त्यांची मजबूती असते. पोस्टमॉर्टमच्या वेळेस त्या ठिकाणी जर समजा ब्रेनचं ॲनालिसिस करायचं असेल तर अक्षरशः त्या ठिकाणी छन्नी आणि हातोड्यानं आपल्याला ही क्रॅनियम तोडावं लागतं. म्हणजे त्याच्यावरून आपल्याला एकंदर आपल्या क्रॅनियमच्या किंवा बोन्सच्या मजबूतीचा अंदाज येईल. तर सगळ्यात बाहेरून हे मजबूत असं क्रॅनियम असतं. त्याच्यानंतर मित्रांनो 3 असे मिनॅन्जेसचे लेयर्स असतात. त्याच्यामध्ये सर्वात वरचं आहे ड्युरा मॅटर, नंतर असतोय अरेक्नॉइड मॅटर आणि नंतर असतोय पाया मॅटर. कोणता बरं ड्युरा, अरेक्नॉइड अँड पाया मॅटर. ह्याचा शॉर्टकट आपण DAP असं लक्षात ठेवू शकतो. ड्युरा सगळ्यात बाहेर, अरेक्नॉइडमध्ये आणि पाया आत. मग आता इथं जर पाहिलं तुम्ही तर क्रॅनियमच्या आत क्रॅनियमला चिटकून कोण आहे बरं तर ड्युरा आहे, त्याच्या खाली अरेक्नॉइड आहे आणि सगळ्यात आत काय तर पाया मॅटर आहे आणि त्याच्या खाली मग डायरेक्ट हा ब्रेन आहे. पाया मॅटरच्या खाली त्या ठिकाणी ब्रेनचा एरिया चालू होतोय. तर इथं ड्युरा मॅटर, अरेक्नॉइड मॅटर अँड त्या ठिकाणी पाया मॅटर आणि सगळ्यात आत काय तर ब्रेन. ड्युरा मॅटरबद्दल आपण बघूया. या ठिकाणी आउटर मोस्ट मिनॅन्जेसमधला हा आउटर मोस्ट असा लेअर आहे. ठीक आहे, आणखी काय वैशिष्ट्ये असतात तर साहजिकच बोनच्या जवळ असतो त्यामुळे त्याला तो टफ आहे असं आपण म्हणू शकतो. थिक आणि फायब्रस आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता इतर जे काही आहेत ना तर हे थिन असतात, पण हा ड्युरा मॅटर मात्र या ठिकाणी हा जो काही ब्ल्यूइश कलरमध्ये आहे हा मात्र त्या ठिकाणी थिक असतोय. कसा असतोय थिक असतो आणि फायब्रस असतो. त्यानंतर आणखी याचे वैशिष्ट्य म्हटलात तर अटॅच टू दी इनर साईड ऑफ द क्रॅनियम. क्रॅनियमच्या आतल्या साईडला हा अटॅच असतोय अगदी लगत. त्यानंतर प्रोटेक्टिव्ह इन फंक्शन, साहजिकच प्रोटेक्शन हे तर सगळ्यांचंच काम आहे आणि ड्युरा मॅटरचं देखील ते असणारच आहे. पुढचा आहे मित्रांनो अरेक्नॉइड मॅटर. अरेक्नॉइड मॅटरच्या बाबत तुम्हाला थोडीशी की वेगळी रचना दिसेल. आता इथं बघा हा अरेक्नॉइड मॅटर खरं तर एवढाच आहे. मग इथं या ठिकाणी हे काय प्रकार आहे तर या ठिकाणी एक नेटवर्क असतं, फायब्रस असं नेटवर्क आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी या नेटवर्कचा देखील जो काही फंक्शन आहे तर ते आपल्याला पाहायचं आहे. तर हे मिडल असा मिनॅन्जेसचा लेअर आहे, थिन असतो. जसं आपण ड्युरा मॅटर थिक पाहिला तर त्या उलट हा मात्र कसा असतो तर थिन असतो. नेक्स्ट पॉईंट काय आहे यांच्याबाबत तर व्हेस्क्युलर असतोय. त्यानंतर फॉर्म्ड ऑफ द रेटिक्युलर कनेक्टिव्ह टिश्यू. ठीक आहे, तर हा जो काही अरेक्नॉइड मॅटर आहे तर हा रेटिक्युलर कनेक्टिव्ह टिश्यू पासून बनलेला असतोय. आणि तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी काय बरं तर स्पायडर वेब हॅज अ स्पायडर वेब लाईक ॲपिरन्स. म्हणजे जणू काही कोळ्याचं जाळं आहे असं तुम्हाला त्या ठिकाणी भास होईल. ठीक आहे, इथं तुम्हाला दिसेल देखील कशा पद्धतीनं त्याचं गुंतागुंतीचं नेटवर्क आहे किंवा त्या ठिकाणी वेब आहे. तर इथं मित्रांनो आपण जो काही नेक्स्ट पॉईंट पाहणार आहोत प्रोटेक्टिव्ह अँड न्यूट्रिटिव्ह इन फंक्शन. साहजिकच प्रोटेक्टिव्ह तर तिन्ही असणारच आहेत, त्यासोबतच न्यूट्रिटिव्ह फंक्शन आहे इथं, कारण तिथं त्या मधल्या गॅपमध्ये सब अरेक्नॉइड मॅटरमध्ये सब अरेक्नॉइड स्पेसमध्ये त्या ठिकाणी CSF देखील असतो आणि CSFचं हे एक महत्त्वाचं फंक्शन आहे ते म्हणजे न्यूट्रिटिव्ह फंक्शन. नेक्स्ट पॉईंट किंवा नेक्स्ट जो काही इनर मोस्ट मिनॅन्जेसचा लेअर आहे तर तो कोणता आहे बरं तर पाया मॅटर. ठीक आहे, तर या पाया मॅटरबद्दल बघूया. हा कसा आहे बरं थिन आहे की थिक आहे तर हा देखील थिन आहे आणि इनर मोस्ट लेअर आहे. म्हणजे इनर मोस्ट म्हणजे ह्याच्या लगेच काय बरं तर ब्रेनच आहे. तर या ठिकाणी मित्रांनो हा थिन आहे. पुढचा आहे कॉन्टॅक्ट विथ दी CNS म्हणजेच काय तर ह्याचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट ब्रेन सोबतच आहे. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट पॉईंट काय आहे याचा महत्त्वाचा तर इथं खरं तर एक क्रॉस सेक्शनल एरिया आहे आपल्या स्पायनल कॉर्डचा. तर ही डायग्राम खरं तर आपल्याला नंतर कामाची आहे, सध्याच नाही आहे. त्यानंतर हायली व्हस्क्युलर आहे.
हायली वस्कुलर आहे, न्यूट्रिटिव्ह इन फंक्शन, ठीक आहे, याच्या माध्यमातून न्यूट्रिशन प्रोव्हाइड केलं जातं. तर इथं पुन्हा एकदा ही सुंदर अशी डायग्राम, इथं ड्युरा मॅटर आहे जो थिक आहे, त्यानंतर हा अरेक्नॉइड मॅटर आहे जो थिन आहे, आणि त्यानंतर मित्रांनो हा पाया मॅटर आहे सगळ्यात खाली हा. तर हा कसा आहे बरं, तर हा देखील थिन आहे. तर इथं सब ड्युरल स्पेस, सब ड्युरल स्पेस म्हणजेच काय, सब म्हणजे बिलो आणि ड्युरल म्हणजेच काय तर ड्युरा मॅटरच्या खाली. तर या सब ड्युरल स्पेसमध्ये इथं म्हणजे एकंदर सोप्या भाषेमध्ये एक प्रकारची पोकळी असतो, या रिजनमध्ये एक प्रकारचा गॅप असतो आणि त्या गॅपमध्ये सिरस फ्लुइड असतं. इथं फार महत्त्वाचा मुद्दा आहे, असा एक या ठिकाणी क्वेश्चन बनलेला आहे यापूर्वी, तर की सब ड्युरल स्पेसमध्ये नेमकं कोणतं फ्लुइड असतं, तर ते सिरस फ्लुइड असतं. या ठिकाणी मित्रांनो सब अरेक्नॉइड स्पेसमध्ये पुन्हा काय असतं असाही प्रश्न यापूर्वी विचारलेला आहे. या ठिकाणी सब अरेक्नॉइड स्पेसमध्ये CSF असतं. जसं त्या ठिकाणी सब ड्युरलमध्ये सिरस फ्लुइड असतं, तसं या ठिकाणी सब अरेक्नॉइड स्पेसमध्ये या पोर्शनमध्ये काय असतं बरं, तर CSF असतं. CSF म्हणजे सेरेब्रो स्पायनल फ्लुइड. मित्रांनो नेक्स्ट पॉईंट इथं बघूया. या ठिकाणी मेनिंजेसचे 3 लेयर्स इथं झूम करून दाखवलेले आहेत. तर इथं बघा या ठिकाणी ही नॉर्मल मेनिंजेस आहेत आणि दुसऱ्या कंडिशनमध्ये हे इन्फेक्टेड मेनिंजेस आहेत. इन्फेक्टेड मेनिंजेस जे काही असतात तर तो एक आजार देखील आहे मित्रांनो, त्या आजाराला म्हणतात मेनिंजायटिस, ठीक आहे. ब्रेन संबंधी एक घातक असा आजार आहे. खरं तर ब्रेन संबंधी म्हणण्यापेक्षा ब्रेनचं जे काही आउटर लेयर्स आहेत ते मेनिंजेस, त्या मेनिंजेसमधल्या इन्फेक्शनमुळे होणारा तो आजार आहे ज्याचं नाव आहे मेनिंजायटिस. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी नेक्स्ट पॉईंट जो काही आपल्याला पाहायचा आहे तर तो कोणता आहे बरं, फंक्शन्स ऑफ CSF. CSF नेमकं काम काय करतं, जसं आपण पाहिलं सब अरेक्नॉइड स्पेसमध्ये हे CSF असतं. तर मित्रांनो ह्याचा रोल फार महत्त्वाचा असतो. यापूर्वीच आपण बघितलेलं आहे की 1200 ते 1400 ग्रॅम वजनाचा जो काही ब्रेन आहे तर ते फक्त आपल्याला 20 ग्रॅम वजनाचा आहे असं फिलिंग होते. त्याचं कारण अक्षरशः तो CSFमध्ये तरंगल्यासारखा त्याचं लोकेशन आहे आणि त्यामुळं त्याचं त्या ठिकाणी वेट कमी भासतं. इतरही बरेचसे त्याचे त्या ठिकाणी फंक्शन्स आहेत, त्यामध्ये शॉक ॲब्झॉर्प्शन हे एक फंक्शन आहे. आता तुमच्या डोक्यामध्ये कदाचित येऊ शकतं की ब्रेन भोवती क्रॅनियम आहे, क्रॅनियमच्या बाहेर स्किन आहे, त्यातही पुन्हा त्या ठिकाणी मेनिंजेसचे 3 लेयर्स आहेत. एवढं सारं असताना त्या ठिकाणी या CSFची गरज काय? मित्रांनो गरज आहे. त्याचं कारण ब्रेन हा अतिशय नाजूक अवयव आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जर तुलनाच करायची झाली तर एखादं हेल्मेट आपण घातलं, ते हेल्मेट आपण समजा जर फक्त स्टीलचं जर घातलं, फक्त स्टील किंवा एखाद्या मेटलचं घातलं तर त्या ठिकाणी चालेल का? नाही चालणार. का बरं नाही चालणार? कारण स्टील कदाचित आपल्या डोक्याचं प्रोटेक्शन करणार, पण जेव्हा स्टीलवर एखादा आघात होणार तेव्हा व्हायब्रेशन्स देखील तयार होणार आणि ते व्हायब्रेशन्स त्या ठिकाणी आपल्या त्या ठिकाणी हेडवर आदळणार आणि तेवढे व्हायब्रेशन्स देखील तिथं आपल्याला सहन होणार नाहीत. जसं एखाद्या मोटरसायकलमध्ये तुम्ही शॉक ॲब्झॉर्बर सोबत एक छोटंसं त्या ठिकाणी छोटीशी टाकी म्हणता येईल किंवा त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ऑइल पाहिलं असेल शॉक ॲब्झॉर्बरच्या वर. काय उद्देश असतो? फक्त शॉक ॲब्झॉर्बर असतील तर चालत नाही का? ती स्प्रिंगवर फक्त भागत नाही का? नाही भागत, कारण ते ॲब्झॉर्ब करण्यासाठी तुम्हाला ते ऑइल मदत करतं. त्याच पद्धतीनं इथं हे CSF जे काही आहे तर हे शॉक जे काही बाहेरून येत आहेत तर ते ॲब्झॉर्ब करण्यासाठी तुम्हाला मदत करतात. तर या ठिकाणी इथं एक सुंदर असं फाईटचा सीन आहे. याच्यामध्ये जे काही एकमेकांना हाणामारीच्या वेळेस जे काही व्हायब्रेशन्स तयार होतात त्या व्हायब्रेशन्सपासून कदाचित समजा जर एखाद्याचा ठोसा दुसऱ्याच्या डोक्यावर जर लागला तर बिचारा हे CSF त्या ठिकाणी आपल्याला मदत करू शकतं. सेकंड फंक्शन काय आहे तर कॉन्स्टंट प्रेशर मेंटेन करण्यामध्ये देखील आपल्या ब्रेनमधलं हे मदत करतं. रेग्युलेट दी टेम्परेचर रेग्युलेशन या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. जसं ब्लडचं देखील एक महत्त्वाचं फंक्शन आहे थर्मो रेग्युलेशन किंवा टेम्परेचरचं रेग्युलेशन, त्याच पद्धतीनं ही CSF देखील इथं आपल्या हेड रिजनमध्ये टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी मदत करतं. एक्सचेंज ऑफ न्यूट्रियंट्स, तर हे देखील एक आहे न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणे. एक्सचेंज ऑफ वेस्ट अँड सप्लाय ऑफ O2, तर असं एकंदर अतिशय महत्त्वाचं असं ह्याचे हे फंक्शन्स आहेत. आणखी एक फंक्शन आहे प्रोटेक्ट्स दी ब्रेन फ्रॉम डेसिकेशन, ठीक आहे. डेसिकेशनपासून हे ब्रेनचं संरक्षण करण्याचं काम हा CSF करतो. एकंदर या ठिकाणी या CSF जर नसेल तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात, हे तर आपल्याला नक्कीच कळालं असेल. नेक्स्ट बघूया ह्युमन ब्रेन विषयी आणखी एक्स्ट्रा माहिती. इन्सेफेलॉन
जे की ह्युमन ब्रेनचंच दुसरं नाव आहे. तर आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. फंक्शन्स ऑफ द नर्वस सिस्टीम काय काय करतं तर कंट्रोल्स अँड कोऑर्डिनेट्स, बरोबर आहे. ज्या काही ऑर्गन्स आणि ऑर्गन सिस्टीम आपल्या बॉडीमध्ये येतात तर त्यांच्यावर त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन समन्वय ठेवण्याचं काम हे आपला ब्रेन किंवा आपली CNS करत असते. रॅपिड कम्युनिकेशन या ठिकाणी मित्रांनो आपल्या ब्रेनचं किंवा आपल्या नर्वस सिस्टीमचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य काय तर ह्याच्यामध्ये जे काही सिग्नल्स असतात जे कम्युनिकेशनसाठी वापरले जातात इलेक्ट्रिकल अँड केमिकल, तर ह्या सिग्नल्सचा वेग प्रचंड असतोय. याचा वेग साधारणतः 400 किलोमीटर पर आवर 400 किलोमीटर पर आवर इतका जास्त असतोय. 2.5 मीटरची साधारणतः आपली बॉडी लांबी आहे. 2.5 मीटर अंतर जर या वेगानं जर पार करायचं असेल तर मित्रांनो मिली सेकंद किंवा मायक्रो सेकंद लागतील. म्हणजेच एकंदर थोडक्यात आपण सांगू शकतो की नर्वस सिस्टीम अतिशय वेगानं काम करते. त्यानंतर मित्रांनो कॉन्स्टंटली अवेअर, सगळ्यात महत्त्वाचं. असं कधीच होत नाही एखादा धोका जर काही झाला तर आपली नर्वस सिस्टीम त्यावेळेस कोणत्याही वेळेस 24 तासामध्ये ॲक्टिव्ह असते म्हणजे असते. तुम्ही म्हणाल की आम्ही झोपी गेल्यानंतर, येस, आपल्या झोपीमध्ये देखील काय ब्रेन पूर्णतः इनॅक्टिव्ह होत नाही. आपल्या ब्रेनमधले पॉन्ससारखे काही भाग हे त्यावेळेस देखील ॲक्टिव्ह असतात. कळालं का? म्हणजे पूर्ण ब्रेन कधीही त्या ठिकाणी रिलॅक्स मोडमध्ये जात नसतो. त्यानंतर मित्रांनो कंट्रोल्स व्हॉलंटरी ॲक्टिव्हिटीज. व्हॉलंटरीज काय, इनव्हॉलंटरी ॲक्टिव्हिटीज देखील आपल्या ब्रेनचं नियंत्रण असतं. उदाहरणार्थ मी तर चालतोय, मी तर बोलतोय, या प्रत्येक गोष्टी माझ्या ब्रेनमार्फत त्या ठिकाणी रेग्युलेट केल्या जात आहेत, कोऑर्डिनेट केल्या जात आहेत. त्यासोबतच बऱ्याचशा इनव्हॉलंटरी ॲक्शन्स देखील या ठिकाणी माझ्या शरीरामध्ये होत असतात. आता व्हॉलंटरी ॲक्शन म्हणजेच काय तर ऐच्छिक क्रिया ज्या मी माझ्या मनानं रेग्युलेट करू शकतो, थांबवू शकतो, चालू करू शकतो. पण इनव्हॉलंटरी ॲक्शन्स अशा असतात की ज्यावर माझं वैयक्तिकरित्या माझ्या इच्छेनुसार मी त्या रेग्युलेट करू शकत नाहीत. त्याच्यामध्ये काय बरं कोणकोणत्या आहेत अशा गोष्टी? फॉर एक्झाम्पल ब्रीदिंग, ठीक आहे, हार्टचं पंपिंग किंवा किडनीमधलं फिल्ट्रेशन, पेरिस्टाल्टिक मुवमेंट, हजारो अशा गोष्टी येतात की ज्या इनव्हॉलंटरी ॲक्शन्समध्ये येतात. मग त्यांच्यावर कोणाचंच नियंत्रण नसतं का? येस, माझी इच्छानुसार मी त्या बदलू शकत नाही, पण माझ्या ब्रेनचं मात्र त्यावर नियंत्रण असतं. ठीक आहे. त्यानंतर थिंकिंग, रिझनिंग, मेमरी वगैरे अशा हजारो गोष्टी येतात की ज्या या ठिकाणी ब्रेनच्या कंट्रोलनुसारच त्या ठिकाणी राहत असतात. म्हणजे एकंदर आपल्या या जसं आपण म्हणतो की झाडाचं पान देखील वाऱ्याशिवाय किंवा एखाद्या गोष्टीशिवाय हलत नाही, तसं आपल्या शरीराचं पान देखील ब्रेनच्या आज्ञेशिवाय, ब्रेनच्या इच्छेशिवाय हलत नाही. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट पॉईंट आपल्याला पाहायचा आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ब्रेन. तर हा ब्रेन जो काही आहे तर ह्याची एक्सटर्नल आपण ह्याचे फीचर्स बघूया. कसा असतो रे? मऊ मऊ असतो. ठीक आहे. कधी ब्रेन हातात घ्यायचा योग आला तर नक्की घेऊन पहा. तर कसा असेल बरं? तर या ठिकाणी सॉफ्ट आहे आणि थोडासा व्हाईटिश असतो. कसा असतोय? तर व्हाईटिश. इथं देखील तुम्हाला त्याचा त्या ठिकाणी व्हाईटिश असा एक कलर दिसतच असेल. त्यानंतर साईज कशी असते? तर ह्याची साईज क्युबिक सेंटीमीटरमध्ये मोजल्या जाते. साधारणतः 1400 ते 1500 क्युबिक सेंटीमीटर म्हणजे CC इतकी त्याची साईज असते. स्लाइटली फ्लॅटनड असतो, थोडासा चपटा असतो म्हणता येईल. आणि ह्याचं वजन असतं 1300 ते 1400 ग्रॅम. यापूर्वी आपण 1200 ते 1400 म्हटलेलं एकंदर रेंजमध्ये असतं. व्यक्तीनुसार या ठिकाणी त्याच्या वजनामध्ये फरक पडतोय. आणि ह्याचं जे काही व्हॉल्यूम आहे तर तो 1300 ते 1500 CC इतका असतोय. म्हणजे एकंदर बऱ्यापैकी मोठा असा हा एक अवयव आहे वजनानुसार आणि व्हॉल्यूमनुसार. तर या ठिकाणी हा वयाच्या 6व्या वर्षापर्यंत पूर्णतः त्या ठिकाणी डेव्हलप होत असतोय. म्हणजे 6 वर्षापर्यंतच्या बालकामध्ये ब्रेनची त्या ठिकाणी डेव्हलपमेंट चालूच असते. बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये आणखी अंडर डेव्हलप्ड असतात असं आपण म्हणू शकतो. या ठिकाणी आपल्या ब्रेनमध्ये किती न्यूरॉन्स असतात? न्यूरॉन्स काय आहेत? तर न्यूरॉन्स हे स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ आवर नर्वस सिस्टीम. कळालं का? तर या ठिकाणी जसं आपल्या शरीरामध्ये सेल्स या स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट असतात तसं या ठिकाणी ब्रेनच्या बाबत किंवा त्या ठिकाणी नर्वस सिस्टीमच्या बाबत न्यूरॉन्स हे स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट हे कन्सिडर केले जातात. यांची संख्या किती आहे रे? 100 बिलियन. 1 बिलियन इज इक्वल टू 100 करोड्स. या ठिकाणी 100 × 100 म्हणजे जे काही येईल तर साधारणतः तर तो आकडा जो काही असेल तर तो किती? 1 लाख करोड्स. तर तेवढे या ठिकाणी आपल्या ब्रेनमध्ये न्यूरॉन्स येतं. त्याच्यानंतर पार्ट्स ऑफ ब्रेन ऑलरेडी आपण त्या चार्टमध्ये पाहिलेलं आहे. ब्रेनचे 3 मेन पार्ट्स असतात, फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हाइंड ब्रेन. ठीक आहे. हा आकारानं फोर ब्रेन जो काही आहे तर हा सगळ्यात मोठा आहे, हा विटकरी रंगाचा. नंतर हा ग्रीनिश कलरमध्ये मिड ब्रेन आहे आणि हा जो काही आहे थोडासा गुलाबी रंगाचा
पिंक कलरचा, तर हा काय बरं, तर हाइंड ब्रेन आहे. त्या ठिकाणी फोरब्रेनमध्येही पुन्हा आपण महत्त्वाचे कोणकोणते भाग पाहिलेले आहेत. ऑल्फॅक्टरी लोब पाहिलेला आहे, सेरेब्रम पाहिलेला आहे आणि डायन्सेफेलॉन. मिड ब्रेनचे सेपरेट असे काही भाग पाहिलेले नाहीत, पण हाइंड ब्रेनचे मात्र पुन्हा या ठिकाणी 3 सब पार्ट्स पाहिलेले आहेत. मेडुला ऑब्लॉंगेटा, पॉन्स अँड त्या ठिकाणी सेरेबेलम. तर इथं या ठिकाणी याचं सेक्शन आपण बघतोय, त्याच्यामध्ये आणखी काय काय येतं. तर हा फोर ब्रेन, हा मिड ब्रेन आणि हा काय, तर हाइंड ब्रेन. पार्ट्स ऑफ ब्रेन, फोर ब्रेन, मिड ब्रेन, हाइंड ब्रेन. या ठिकाणी प्रोसेन्सेफेलॉन असं फोर ब्रेनला म्हटलं जातं, त्या ठिकाणी मेसेन्सेफेलॉन असं मिड ब्रेनला म्हटलं जातं अँड रोम्बेन्सेफेलॉन या ठिकाणी कोणाला म्हटलं जातं, तर हाइंड ब्रेनला म्हटलं जातं. तर एक एवढ्या पोर्शनवर एक MCQ पाहूया मित्रांनो. या ठिकाणी दी डबल लेयर्ड क्रॅनियल मेनिंग्स अराउंड दी ब्रेन इज काय बरं, तर ड्युरा मॅटर, पाया मॅटर, अरेक्नॉइड मेम्ब्रेन अँड 1 and 3 ऑफ दी चॉईसेस गिवन अबो. तर या ठिकाणी डबल लेयर्ड क्रॅनियल मेनिंग्स अराउंड दी ब्रेन, डबल लेयर्ड जाड कोणता आहे, तर या ठिकाणी ड्युरा मॅटर आहे. ठीक आहे, कोणता आहे बरं, तर ड्युरा मॅटर आहे. तर इथं मित्रांनो आपण एक महत्त्वाचा असा पोर्शन या चॅप्टरमधला कव्हर केलेला आहे. नेक्स्ट जो काही आपला आता नेक्स्ट जे काही लेक्चर असेल तर याच सेंट्रल नर्वस सिस्टीम किंवा ब्रेनच्या पुढच्या भागाशी संबंधित असेल. नक्कीच या लेक्चरमध्ये जो काही कन्सेप्ट आपण इथं पाहिलेला आहे तर तो तुम्हाला समजलेला असेल अशी मी आशा करतो. तुम्हाला जर काही अडचण असेल तर नक्कीच तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. विद्यार्जन सायन्स अकॅडमीची प्रत्येक फॅकल्टी, प्रत्येक शिक्षक हे तुमच्या अडचणी, शंका यांचं निरसन करण्यासाठी, त्या सॉल्व करण्यासाठी नेहमीच तत्पर असतो. आणि मित्रांनो, या ठिकाणी आपण लवकरच पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.